तर लास्ट टाइम आपण मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी पॉइंट नियर मॅग्नेटिक डायपोल हे डेरिव्हेशन आपण बघितलेलं होतं. ओके, पुन्हा एकदा शॉर्टमध्ये ते डेरिव्हेशन रिवाइज करूया आपण शॉर्टमध्ये, इन शॉर्ट. ओके, so this is the center of magnet, and from this center of magnet there is a point P. This is point P at a distance r, and this angle is equal to, here there is a south pole, here there is a north pole, and this angle is equal to theta, and here there is a dipole moment, that is capital M. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, कॅपिटल एम चे दोन कंपोनंट्स फाइंड आउट करायचे. कंपोनंट कसे येणार बघा, एम चा थीटाच्या साईडचा कंपोनंट एम कॉस थीटा येणार, म्हणजे त्याचा मॅग्नेट जो आहे तुम्ही असा काढू शकतो. लक्षात घ्या, एक मॅग्नेट असा येणार, थीटाच्या साईडचा कंपोनंट काय असतो, नेहमी एम कॉस थीटा असतो. म्हणजे एम कॉस थीटाच्या कुठे येणार, मग कंपोनंट पाडल्यामुळे फायदा काय होतोय की तो पी जो पॉइंट आहे तो ऍक्सिसवर किंवा इक्वेटरवर जातो. लक्षात घ्या, म्हणजे एम कॉस थीटाच्या कुठं असणार आहे, तो ऍक्सिसवर पॉइंट असणार आहे. हा एम कॉस थीटा हा इकडचा एक कंपोनंट झाला, एमचा इकडचा कंपोनंट एम कॉस थीटा, आणि इकडचा कंपोनंट काय होणार आहे, दॅट इज एम साइन थीटा होणार. म्हणजे हा दुसरा मॅग्नेट होणार थोडक्यात, हा एम साइन थीटा येणार आहे. हिअर देर इज अ साऊथ पोल, हिअर देर इज अ साऊथ पोल. मॅग्नेटिझमचे सगळे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ओके, तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, आज अपलोड केलेले आहे, तुम्ही सर्च केला तर तुम्हाला मिळतील, ते बघा. महत्वाची गोष्ट म्हणजे काय करा माहिती का, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी व्हिडिओ अपलोड करतो ना, डायरेक्टली तुम्हाला मेसेज येईल, सर्च करायची गरज पडत नाही. सबस्क्राईब जर केलेला असेल आणि नोटिफिकेशन ऑन केलेला असेल, जसं व्हॉट्सअपला मेसेज येतात, एखादा मेसेज आला की कळतं, तसं युट्यूबवर एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच मग तुम्हाला समजते. त्याच्यासाठी सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑन करावं लागतं. आणि सगळे कालपर्यंतचे सगळे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, आजचा व्हिडिओ फक्त अपलोड करायचा आहे. ओके, पाहिजे तर ते मी तुम्हाला पाठवून देतो. हा, तर एम कॉस थीटाच्या कुठे येणार आहे, पॉइंट पी हा ऍक्सिसवर येणार, आणि डायरेक्शन कशी असते ऍक्सिसवर, अवे फ्रॉम दी नॉर्थ पोल, इकडे नॉर्थ पोल असणार ना, अवे फ्रॉम दी नॉर्थ पोल, किंवा साऊथ टू नॉर्थ अशी डायरेक्शन असते. सो दिस इज ऑन दी ऍक्सिस, बी ऍक्सिस, किंवा त्याला B1 म्हटलेलं होतं आपण, B1. तर B1 चा फॉर्म्युला काय येतो, म्यू नॉट बाय 4 पाय 2m कॉस थीटा डिवायडेड बाय आर क्यूब, असं आपण B1 काढलं होतं. त्याच्यानंतर एम साइन थीटा हा जो सेकंड कंपोनंट असणार आहे, त्याच्या कुठे येणार आहे, पी पॉइंट इक्वेटरवर येणार आहे, आणि इकडे नॉर्थ पोल आहे ना, आणि इकडे साऊथ पोल आहे, नॉर्थ टू साऊथ, म्हणजे ही अशी डायरेक्शन येणार, ही B2 येणार. सो B2 इज म्यू नॉट बाय 4 पाय एम साइन थीटा, ऍक्सिसला 2 असतं, इक्वेटरला 2 नसतं, बरोबर आहे ना, आर क्यूब. आणि मग या दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री. मग काय केलं होतं, रिझल्टंट B इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस 2B1 B2 कॉस थीटा. म्हणजे डेरिव्हेशन किती सिंपल आहे बघा, हे शॉर्ट मध्ये झालंय, इन शॉर्ट. सुरुवातीला काय केले, कंपोनंट काढले, एम कॉस थीटा आणि एम साइन थीटा. एम कॉस थीटाच्या ऍक्सिसवर आहे, म्हणून फॉर्म्युला लिहिला म्यू नॉट बाय 4 पाय 2m कॉस थीटा डिवायडेड बाय आर क्यूब, आणि एम साइन थीटाचे काय आहे, इक्वेटरवर आहे, म्यू नॉट बाय 4 पाय एम साइन थीटा बाय आर क्यूब येणार आहे. आणि देअरफॉर आता B1 B2 हे दोन व्हेक्टर क्वांटिटी आहेत, आणि त्यांच्यामध्ये अँगल 90 डिग्री आहे, त्याच्यामुळे व्हेक्टरचे ऍडिशन करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे आपला, स्क्वेअर रूट ऑफ B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस 2B1 B2 कॉस थीटा, या पद्धतीने फॉर्म्युला आहे ना तो. ओके, आणि इथं कॉमन टर्म जे आहे ते अगोदरच बाहेर काढल्या, म्यू नॉट बाय 4 पाय एम बाय आर क्यूब बाहेर काढलं, तर स्क्वेअर रूट मध्ये काय राहणार, मग B1 स्क्वेअर मधलं 2 कॉस थीटा स्क्वेअर फक्त राहणार, आणि प्लस B2 मधलं काय राहणार, साइन थीटा राहतं, साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, आणि 2B1 B2 कॉस ऑफ 90, म्हणजे ही टर्म काय होणार, पूर्ण कॅन्सलच होणार आहे, बरोबर आहे ना. हा थीटा म्हणजे कुठला, B1 B2 मधला अँगल, तो 90 डिग्री आहे, म्हणजे कॉस 90 म्हणजे 0, म्हणजे तिसरी टर्म कॅन्सलच होते पूर्णपणे. आणि त्याच्यामुळे याच्यावरून फायनल फॉर्म्युला आपला आला होता, म्यू नॉट बाय 4 पाय
m by r cube square root of 4 cos square theta plus sin square theta. 2 cos theta चा स्क्वेअर 4 cos square theta. आता 4 cos square theta मधलं 1 cos square theta sin square theta बरोबर ऍड केलं. आता cos square theta plus sin square theta म्हणजे किती असतं 1 असतं ना. त्याच्यामुळे म्यू नॉट बाय 4 पाय m by r cube स्क्वेअर रूट ऑफ काय येणार आहे 3 cos square theta plus 1. So this was the final formula. तर हा तुमचा फायनल फॉर्म्युला येणार आहे. लक्षात आलं का बघा. आता या प्रॉब्लेमवर या फॉर्म्युल्यावर काय करूया काही एक न्यूमरिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित लक्षात येईल. ओके. हा. A short magnetic dipole has magnetic moment. Question काय बघा. A short magnetic dipole has dipole moment. एक शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल आहे आणि त्याचं डायपोल मोमेंट आहे 0.5 एम्पियर मीटर स्क्वेअर आहे डायपोल मोमेंट. कॅल्क्युलेट मॅग्नेटिक फील्ड ॲट calculate magnetic field at distance of 20 centimeter. At a distance of 20 centimeter distance ला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे ऑन ऍक्सिस म्हणजे 20 सेंटीमीटर डिस्टन्स ऍक्सिस वर घ्यायचं. सेकंड ऑन इक्वेटर वर घ्यायचं आहे. तिसरं ऍट अँगल 60 डिग्री विथ ऍक्सिस विथ डायपोल मोमेंट 60 डिग्रीला एक काढायचं आहे म्हणजे 3 ठिकाणी तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं आहे. ठीक आहे. आता बघा इथं गिवन अगोदर लिहूया. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे कॅपिटल एम. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय कॅपिटल एम. त्याची व्हॅल्यू किती दिली 0.5 एम्पियर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर डिस्टन्स दिलंय. डिस्टन्स किती दिलंय 20 सेंटीमीटर. एसआय सिस्टम मध्ये लिहायला पाहिजे. 20 म्हणजे 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर. ओके. किंवा हे असं लिहितो मी 2 × 10⁻⁻1 लिहितो कारण पॉवर मध्ये लिहिल्यामुळे काय होणार आहे आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायला बरं पडणार आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला ऍक्सिस वरचं कॅल्क्युलेशन करूया. ऍक्सिस वर फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड काढायचं म्हणजेच मॅग्नेटिक इंडक्शन काढायचं. मॅग्नेटिक फील्ड ऑन ऍक्सिस. मॅग्नेटिक फील्ड ऑन ऍक्सिस B इज इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय r क्यूब. बरोबर आहे ना. म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय r क्यूब इज द फॉर्म्युला. सो याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवतो. आता इथे एक म्यू नॉट बाय 4 पायची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. म्यू नॉट बाय 4 पाय इज अ कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती असते म्यू नॉट बाय 4 पायची व्हॅल्यू असते 10⁻⁻7. हे लक्षात ठेवा. ऍक्च्युली फक्त म्यू नॉटची व्हॅल्यू किती आहे 4 पाय × 10⁻⁻7. मी काय सांगतोय बघा फक्त म्यू नॉटची व्हॅल्यू परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूमची व्हॅल्यू किती असते 4 पाय × 10⁻⁻7. त्याच्यामुळे 4 पाय कॅन्सल होणार आणि 10⁻⁻7 राहणार. हे लक्षात आलं का बघा. म्यू नॉट बाय 4 पायची व्हॅल्यू 10⁻⁻7 ही पाठच करून ठेवायची. 2 कॅपिटल एम किती आहे 0.5 डिवायडेड बाय r क्यूब म्हणजे हे 2 × 10⁻⁻1 चा क्यूब करायला पाहिजे. याचा क्यूब. ओके. सो B इज इक्वल टू 2 × 0.5 म्हणजे 1च येणार ना. सो न्यूमरेटरला राहिलं फक्त 10⁻⁻7 आणि डिनॉमिनेटरला क्यूब करूया. 2 चा क्यूब किती होणार 8 × 10⁻⁻1 चा क्यूब म्हणजे 10⁻³ होणार. ओके. हे माहित आहे ना.
10⁻A इंटू 10⁻B म्हणजे काय असतं? 10⁻A प्लस B असतं. हे काही मेथड्स माहिती पाहिजे. 10⁻A इंटू 10⁻B म्हणजे 10⁻A प्लस B. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10⁻2 इंटू 10⁻3 असेल तर किती होतं? 10⁻5 होतं. हे काही रूल्स जरा लक्षात ठेवा 10च्या पॉवरचे. 10⁻A डिवायडेड बाय 10⁻B असेल तर काय करतोय आपण? 10⁻A मायनस B करतोय, लक्षात घ्या. म्हणजे 10⁻3 डिवायडेड बाय 10⁻2 असेल तर किती होणार आहे? 10⁻1 येणार. आणि त्याचबरोबर 10⁻A रेस टू B, पॉवर रेस टू पॉवर असेल तर 10⁻A इंटू B करायचं असतं. तर बघा 10⁻−1 रेस टू 3 आहे ना, म्हणजे इथं 10⁻−1 रेस टू 3 आहे, त्याच्यामुळे किती होणार आहे? 10⁻−3 होणार. हे 10च्या पॉवरचे काही रूल लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मॅग्नेटिक इंडक्शन बी किती येणार बघा? 1/8 ची व्हॅल्यू 1 ला 8 ने डिवाइड करा. 1 ला 8 ने डिवाइड केल्यावर 0.125 येणार इंटू. आता बघा 10⁻7 बाय 10⁻−3 म्हणजे हा रूल वापरावा लागेल आपल्याला. 10⁻A बाय 10⁻B म्हणजे 10⁻A मायनस B, म्हणजे 10⁻−7 डिवायडेड बाय 10⁻−3 म्हणजे 10⁻−7 मायनस -3 म्हणजे -7 प्लस 3 होणार. -7 प्लस 3 म्हणजे -4 येणार. टेस्ला इज द युनिट. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ऍक्सिस वरचं मॅग्नेटिक इंडक्शन लक्षात आलं का बघा? याच्यामध्ये काय डाऊट आहे का? एनी डाऊट इन दिस केस? बोला लवकर. येस, नो, काहीतरी. एनी डाऊट? जस्ट व्हॅल्यू आपण प्लेस केलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सेकंड, आता काय करायचं आहे? मॅग्नेटिक इंडक्शन ऑन इक्वेटर काढायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड ऑन इक्वेटर. मॅग्नेटिक फील्ड ऑन इक्वेटर. B इज इक्वल टू μ0 बाय 4π. फॉर्म्युला काय असतो? जस्ट m/r³ असतो. ओके, μ0 बाय 4π ची व्हॅल्यू बघा पुन्हा एकदा 10⁻⁻7 इंटू कॅपिटल M ची व्हॅल्यू आहे 0.5 आणि r³ r किती आहे? 2 इंटू 10⁻⁻1 याचा क्यूब म्हणजे इथे येणार 0.5 ॲज इट इज ठेवूया. 10⁻⁻7 ॲज इट इज डिवायडेड बाय 2 चा क्यूब होणार 8 इंटू 10⁻3. आता 0.5 ला 8 ने डिवाइड करायला पाहिजे. डिव्हिजन बघा 0. आता 0.5 ला 8 ने डायरेक्ट डिवाइड होत नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा 0 द्यावा लागेल आणि परत 8 6 जार 48 ना. 1 6 48. 0.06 2 राहणार. 2 5 असं काहीतरी येणार. 0.0625 इंटू 10 किती होणार? 10⁻- डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे 10⁻A मायनस B चा रूल वापरावा लागेल. म्हणजे -7 मायनस -3 म्हणजे -7 प्लस 3. -7 प्लस 3 म्हणजे -4 येणार. ओके, सो दिस इज म्हणजे पूर्वी जे व्हॅल्यू होते ना त्याच्या बरोबर हाफ येणार आहे. पूर्वी किती आली होती? एवढी आली होती. 0.125 याचा हाफ केलं तर 0.625 येणार. 0.0625. ओके, टेस्ला इज द आन्सर. थर्ड, नेक्स्ट येणार आहे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड ऍट काय येणार आहे आता? 60 डिग्री अँगलला येणार आहे. 60 डिग्री अँगल आणि तेवढ्याच डिस्टन्सला काढायचं आहे. मग आता थर्ड फॉर्म्युला काय बघा? B इज इक्वल टू μ0 बाय 4π m/r³ आणि स्क्वेअर रूट मध्ये काय येणार आहे आता? स्क्वेअर रूट मध्ये
3 cos square theta plus 1 येणार. 3 cos square theta plus 1. So b is equal to mu naught by 4 pi ची व्हॅल्यू किती 10 raised to minus 7 नेहमीप्रमाणे. m ची व्हॅल्यू आहे 0.5. r क्यूब ची व्हॅल्यू 2 into 10 raised to minus 1 चा क्यूब. ओके, स्क्वेअर रूट मध्ये काय येणार आहे 3 cos square of 60 plus 1 येणार. So magnetic induction B is equal to आता 0.5 into 10 raised to minus 7 as it is divided by 2 चा क्यूब येणार 8, 10 raised to minus 1 चा क्यूब 10 raised to minus 3, स्क्वेअर रूट 3 cos 60 म्हणजे हाफ असतं ना, हाफ cos 60 म्हणजे हाफ, त्याचा स्क्वेअर आहे प्लस 1. आता B इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 0.0625 आताच आपण काढली इंटू 10 raised to minus 4. स्क्वेअर रूट मध्ये किती राहणार बघा 3/4 प्लस 1, 3/4 प्लस 1 ना, कारण 1/2 चा स्क्वेअर 1/4, 1/4 into 3, so 3/4 plus 1. So magnetic induction is 0.0625 into square root of 3/4 plus 1 म्हणजे काय होणार आहे 8 by किती होणार आहे 7/4 होणार. 3/4 plus 1 बरोबर आहे ना. 1 म्हणजे 4/4, 1 म्हणजे 4/4 लिहू शकतो. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर 3 plus 4 म्हणजे 7, 7/4. ओके, त्याच्यामुळे फायनल आन्सर जे येणार आहे इंटू 10 raised to minus 4 लिहायचं राहिलं, इंटू 10 raised to minus 4. तर फायनल आन्सर येणार आहे 0.0625 into √7 divided by 2 into 10 raised to minus 4. -4 2 न पण याला डिवाइड करू शकतो. डिवाइड केल्यानंतर 2 न 0.0625 ला डिवाइड केलं तर 0.03125 येणार इंटू √7 इंटू 10 raised to minus 4 टेस्ला. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, लक्षात आलं का बघा. याच्यामध्ये काय डाऊट असलं तर विचारा. ओके, हा याच्यामध्ये परत थोडंसं प्रॅक्टिस करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला होमवर्क मी सांगितलेलं आहे. होमवर्क काय करायचं आहे, जे झालेलं हे व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला दिसतंय, लेक्चरमध्ये जे काही दिसतंय ते नोटबुकवर परत तुम्ही उतरून काढायचं आहे. ठीक आहे, ते तुम्हाला 1-2 दिवसांनी मी त्याचे फोटो टाकायला सांगणार आहे ग्रुपवर. त्याच्यामुळे सगळ्यांचं ते तयार असलं पाहिजे. कुणाचं अजून पेंडिंग असेल तर प्रिव्हियस व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरून त्या नोट्स नोटबुक मध्ये लिहून काढा. लिहून काढायला लागणार आहे तुम्हाला. नेक्स्ट आता आपण बघणार आहे दॅट इज गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. ओके, तर गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम काय बघा. याचा अगोदर स्टेटमेंट लिहितो आणि मग तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देतो. गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम काय बघा. मॅग्नेटिक फ्लक्स, it is related to the magnetic flux. Magnetic flux over any closed surface. Magnetic flux over any closed surface
मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर एनी, हा लास्ट प्रॉब्लेम मध्ये एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय बघा, जर थीटा 60 ऐवजी 70 डिग्री दिलेला असेल तर तुम्हाला लॉग टेबलचा वापर करावा लागेल. लॉग टेबलचा वापर करून कॅल्क्युलेशन करावं लागेल. लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतंय का? लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं शिकवलंय का कुणी? हा, तर लॉग टेबलचा वापर करावा लागेल. आणि जर ते अजून तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन, तर मी काय करतो, व्हिडिओ पाठवतो. लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं याचे मी व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. तर मॅथमॅटिकल मेथड नावाचा माझा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी सांगितलेलं आहे. तरी देखील त्याचे 1-2 व्हिडिओ आहेत लॉग टेबलच्या कॅल्क्युलेशनचे, ते मी तुम्हाला पाठवतो, ते बघून घ्या. म्हणजे अगदी क्लिअरली तुम्हाला लॉग टेबल कसा वापरायचा, साइन थिटा कॉस थिटा कसा बघायचा हे तुम्हाला सगळं लक्षात येईल व्यवस्थित, ठीक आहे. आज व्हिडिओ पाठवतो म्हणजे ते तुमचं परफेक्टच होईल, ठीक आहे. हा, तर मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर एनी क्लोज, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम काय बघा, मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर एनी क्लोज्ड सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 0. ओके, याचं मिनिंग काय बघा. समजा अशा प्रकारे कुठल्याही शेपचा एक क्लोज्ड सरफेस आहे. क्लोज्ड सरफेस म्हणजे कम्प्लिटली क्लोज्ड असायला पाहिजे, म्हणजे आत लेअर बाहेर गेली नसली पाहिजे, बाहेरचे लेअर आत आले नसले पाहिजे. अशा प्रकारे कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस आहे, लक्षात घ्या. म्हणजे क्लोज सरफेसचे एक्झाम्पल काय देता येतील, एक क्यूब, कम्प्लिटली क्लोज्ड क्यूब हा क्लोज्ड सरफेस होणार, किंवा स्पियर हा एक क्लोज्ड सरफेस होतो. क्लोज्ड म्हणजे आत लेअर बाहेर गेले नसले पाहिजे, बाहेरचे लेअर आत आले नसले पाहिजे. अशा प्रकारे क्लोज्ड सरफेस, त्याला कुठंही होल नसणार आहे. अशा प्रकारे कुठलाही क्लोज्ड सरफेस असेल आणि त्या सरफेसवरचं आपण मॅग्नेटिक फ्लक्स जर काढलं तर ते नेहमी काय येतं, झिरोच येतं. मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर एनी क्लोज सरफेस इज इक्वल टू 0 येतं. याला गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम असं म्हणायचं. मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर एनी क्लोज्ड सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 0. ओके, आता हे असं का होतंय त्याचा थोडासा आपण विचार करूया. असं का होतंय? ओके, तर ऑन दिस अगोदर त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहूया. इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एस बार ओव्हर एनी क्लोज्ड सरफेस, क्लोज्ड म्हणजे सर्कल, इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, 0. याला काय म्हटलं जातं, मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युला असं म्हटलं जातं. ओके, बी बार डॉट डी एस बार म्हणजे 0 असतं. एक मिनिट, हे असं लिहिता येईल. सुरुवातीला असं लिहूया, फ्लक्स ओव्हर एनी कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस काय असतं, 0 असतं. आणि फ्लक्स काढायचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एस बार. आणि इथं सर्कल काढायचं म्हणजे क्लोज्ड सरफेसवर, बी बार डॉट डी एस बार, क्लोज्ड सरफेसवरचं फ्लक्स काय असतं, कम्प्लिटली 0 असतं. ओके, तर हा आहे गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. आता हे असं का होतंय त्याचा थोडासा आपण विचार करूया. म्हणजे कुठल्याही क्लोज्ड सरफेसवर फ्लक्स 0 का येतं. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय अगोदर लिहूया. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय असतं. रिझन बघा याचं काय, इलेक्ट्रिक फ्लक्स इज नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक फ्लक्स नव्हे, सॉरी, मॅग्नेटिक फ्लक्स आपण बघायला लागलोय. सॉरी, जसं मॅग्नेटिक फ्लक्स आहे ना, सेम टू सेम तसं इलेक्ट्रिक फ्लक्स देखील आहे. ओके, आता बघा पुन्हा एकदा बघा, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम का आहे, मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर एनी क्लोज्ड सरफेस इज ऑलवेज इक्वल टू 0 असतं. म्हणजे फाय ओव्हर क्लोज सरफेस इज इक्वल टू 0. इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एस बार इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता हे फ्लक्स 0च का असतं याचं आपण डिस्कशन करायला लागलोय. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स इज नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स passing through
गिवन सरफेस. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिवन सरफेस. म्हणजे एखाद्या सरफेस मधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात त्याला काय म्हणतो आपण, फ्लक्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होण्यासाठी त्या सरफेस मधून काय व्हावे लागतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पास व्हावे लागतात. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा बघा, एक्झाम्पल जर सांगायचं झालं, सपोज अशा प्रकारे एक सरफेस आहे, सपोज हा क्लोज सरफेस नाही, ओपन सरफेस आहे, आणि याच्यामधून अशा लाईन्स जर पास होत असतील, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, तर फ्लक्स किती येणार सांगा. लाईन्स फक्त काउंट करायचे आहेत, 1 2 3 4 5 6. तर या सरफेसवर फ्लक्स किती येणार आहे, 6 येणार आहे. सो मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिवन सरफेस असतं. लक्षात आलं. आता फ्लक्स जे आहे ते पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह पण असतं. जर लाईन सरफेस मधून आत येत असतील, मी काय सांगतोय बघा, मॅग्नेटिक फ्लक्स पॉझिटिव्ह पण असतं किंवा निगेटिव्ह पण असतं. पॉझिटिव्ह कधी क्रिएट होतं, निगेटिव्ह कधी क्रिएट होतं. जर लाईन सरफेस मधून आत येत असतील तर फ्लक्स पॉझिटिव्ह, सरफेस मधून बाहेर जात असतील तर निगेटिव्ह. इफ मॅग्नेटिक लाईन्स आर इनकमिंग, म्हणजे क्लोज्ड सरफेस असेल किंवा सरफेस मधून आत येत असतील, इनकमिंग. इफ मॅग्नेटिक लाईन्स आर इनकमिंग देन मॅग्नेटिक फ्लक्स इज, त्यावेळी मॅग्नेटिक फ्लक्स काय असणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स इज नेगेटिव्ह. देन मॅग्नेटिक फ्लक्स इज नेगेटिव्ह. इफ मॅग्नेटिक लाईन्स आर इनकमिंग देन मॅग्नेटिक फ्लक्स इज नेगेटिव्ह, हे लक्षात घ्या. अँड इफ मॅग्नेटिक लाईन्स, याच्या उलट मग काय येणार बघा, इफ मॅग्नेटिक लाईन्स आर आउटगोईंग, magnetic lines are outgoing, then magnetic flux is positive. हे बघा, पुन्हा एकदा सांगतोय, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं, एखाद्या सरफेस मधून किती लाईन्स पास होतात त्या लाईनची संख्या म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स. आता याच्यामध्ये फ्लक्स पॉझिटिव्ह कधी असतं, निगेटिव्ह कधी असतं. जर लाईन्स सरफेस मधून आत येत असतील तर निगेटिव्ह फ्लक्स, आणि सरफेस मधून बाहेर जात असतील तर पॉझिटिव्ह फ्लक्स असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आता सपोज इथं आतमध्ये एक किंवा कितीही, सपोज एक बार मॅग्नेट मी इथं ठेवला, सपोज असा एक बार मॅग्नेट आतमध्ये ठेवला, आत ठेवा नाहीतर बाहेर ठेवा, कुठेही ठेवा. एक एक्झाम्पल घेऊया, आतमध्ये ठेवला. हिअर देर इज अ नॉर्थ पोल, हिअर देर इज अ साऊथ पोल. तर या बार मॅग्नेटच्या लाईन्स अशा पास होणार ना, अशा काहीतरी लाईन्स येणार आहेत. या कम्प्लिटली क्लोज्ड लाईन्स असतात. त्याच्यामुळे बघा, जेवढ्या लाईन्स, एक मिनिट वेगळ्या कलर मध्ये काढतो म्हणजे लक्षात येईल. क्लोज्ड सरफेस काय आहे आपला, ब्ल्यू कलर मध्ये आहे, कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस. आणि त्याच्यामध्ये मॅग्नेट जो आहे तो सपोज या पद्धतीनं रेड कलर मध्ये आहे मॅग्नेट. ओके, तर लाईन्स कशा येतात बघा, या पद्धतीनं लाईन्स येतात, कम्प्लिटली क्लोज्ड लाईन्स असतात त्या. अशा भरपूर लाईन्स असतात. काही लाईन्स फक्त मी इथं काढायला लागलोय. नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे एक्सटर्नली जातात. नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे. आता बघा, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आहेत त्या क्लोज्ड कर्व फॉर्म करतात. क्लोज्ड कर्व फॉर्म करत असल्यामुळे काय होणार, एखादी लाईन जर त्या सरफेस मधून बाहेर पडली, आता बघा ही लाईन जी आहे इथं दिसते ती या सरफेस मधून बाहेर पडलीये आणि परत ती आत पण आली. त्याच्यामुळे बाहेर पडताना जेवढं पॉझिटिव्ह लाईन्स बाहेर गेल्यामुळे जेवढं पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होणार, तेवढंच काय होणार आहे, आत आल्यामुळे निगेटिव्ह फ्लक्स तयार होणार.
त्याचं रिझन काय आहे, कारण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हा क्लोज्ड लूपच फॉर्म करतात ना, त्याच्यामुळे क्लोज्ड सरफेस मधून जेवढ्या लाईन्स बाहेर पडणार तेवढ्याच लाईन्स आत एंटर देखील करणार आहेत. लक्षात येते का बघा मी काय सांगतोय. इथं आणखी एक स्टेटमेंट लिहूया. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या नेहमी काय करतात, ऑलवेज फॉर्म ए क्लोज्ड लूप. ऑलवेज फॉर्म ए क्लोज्ड लूप. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज फॉर्म ए क्लोज्ड लूप. आणि त्याच्यामुळे काय होणार, देअरफॉर number of lines outgoing the closed surface, जे क्लोज्ड सरफेस मधून जेवढ्या लाईन बाहेर पडणार आहेत तेवढ्या परत आत पण येणार आहेतच. therefore number of lines outgoing the closed surface are always equal to number of lines incoming into closed surface. ओके, म्हणजे जेवढ्या लाईन क्लोज्ड सरफेस मधून बाहेर पडतात तेवढ्याच लाईन काय होतात, आतमध्ये देखील येतात. आणि त्याच्यामुळे जेवढं पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होणार, बाहेर पडल्यामुळे पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होणार आणि आत आल्यामुळे काय होणार आहे, निगेटिव्ह फ्लक्स तयार होणार आहे. जेवढं पॉझिटिव्ह फ्लक्स सरफेसवर तयार होतं तेवढंच निगेटिव्ह फ्लक्स तयार होतं. अँड देअरफॉर टोटल फ्लक्स इज ऑलवेज इक्वल टू 0. या पद्धतीने हे रिझन येणार आहे. हेन्स total positive flux over closed surface, total positive flux over closed surface is equal to total negative flux. Okay, so therefore net flux over closed surface हे नेहमी काय येणार आहे, over closed surface is always equal to काय असणार आहे, 0. तर या पद्धतीनं गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम आहे. लक्षात आलं का बघा, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित ऐका. गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम का आहे, कुठलाही कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस असेल म्हणजे आतली एअर बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरची एअर आत येऊ शकत नाही, म्हणजे त्याला कुठलंही एक खोल नसेल, कम्प्लिटली क्लोज्ड सरफेस असेल तर त्या सरफेसवर फ्लक्स नेहमी 0च असतं. मॅग्नेटिक फ्लक्स 0च असतं. म्हणजे क्लोज सरफेसवर टोटल फ्लक्स काय येतं, नेहमी 0 येतं. काय येतं, कारण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं सुरुवातीला, तर नंबर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द गिवन सरफेस. नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग थ्रू गिवन सरफेस. एखाद्या सरफेस मधून किती लाईन्स पास होतात त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. आता फ्लक्स पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह पण असतं. जर सरफेस मधून लाईन्स बाहेर जात असतील तर फ्लक्स पॉझिटिव्ह येणार आहे, आणि जर लाईन्स सरफेस मधून आत येत असतील तर फ्लक्स काय असतं, निगेटिव्ह असतं. आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक लाईन्स काय करतात, नेहमी क्लोज्ड लूप फॉर्म करतात. आता सपोज एखाद्या क्लोज्ड सरफेस मध्ये एक मॅग्नेट ठेवला आणि आपण त्या सरफेसवर फ्लक्स काढायचा प्रयत्न केला, क्लोज्ड सरफेसच्या आतमध्ये मॅग्नेट ठेवला, तर काय होणार, नॉर्थ पोल मधून काही लाईन्स निघणार आहेत आणि साऊथ पोल मध्ये काही लाईन्स परत येणार आहेत. आता जेवढ्या लाईन्स सरफेस मधून बाहेर जाणार तेवढ्याच लाईन काय होणार आहेत, सरफेसच्या आतमध्ये परत येणारच आहेत. ओके, आणि त्याच्यामुळं एका बाजूला काय होणार, सरफेसच्या एका बाजूला पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होणार, तर दुसऱ्या बाजूला काय होणार, निगेटिव्ह फ्लक्स. म्हणजे लक्षात येते का बघा. ओके, या साईडला काय होणार आहे, या एरियामधून काय होतात, लाईन्स बाहेर पडायला लागलेत, म्हणजे इकडे काय येणार आहे, पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होणार. आणि या साईडला काय होणार आहे, लाईन्स आत यायला लागलेत सरफेस मधून. या साईडला काय होणार आहे, क्लोज्ड सरफेसच्या या साईडला निगेटिव्ह फ्लक्स तयार होणार आहे. आणि जेवढं पॉझिटिव्ह फ्लक्स तयार होतं तेवढंच निगेटिव्ह फ्लक्स तयार होतं. त्याच्यामुळे टोटल परत फ्लक्स काढलं तर ते नेहमी काय येणार आहे, 0च येणार आहे. याला काय म्हटलं जातं, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज कॉल्ड एज गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. लक्षात आलं का, गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम.
एनी डाउट इन दिस केस? हा, तर या चॅप्टरचा बाकीचा पार्ट जो आहे तो काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, काय क्वेश्चन काय आहे सर? दॅट इज ऑलवेज झिरो देन, म्हणजे थोडक्यात याचा थोडक्यात मिनिंग काय होतं बघा, की एखाद्या सरफेसवर मॅग्नेटिक फ्लक्स तयार करायचा असेल तर तो क्लोज्ड सरफेस असून चालत नाही, ओपन सरफेस लागतो. ओपन सरफेस असेल, ओपन सरफेस म्हणजे काय, एक रेक्टँगल किंवा कुठल्याही शेपचा असा कुठलाही सरफेस, ओपन सरफेस पाहिजे, मात्र क्लोज्ड सरफेस नसला पाहिजे. क्लोज्ड असला सरफेस की मॅग्नेटिक फ्लक्स झिरो येणार. लक्षात येत आहे? ओपन सरफेसवरच फक्त मॅग्नेटिक फ्लक्स तयार होऊ शकतं, असं त्याचा मिनिंग झाला. क्लोज्ड, कम्प्लिटली क्लोज्ड सरफेसवर कधीच मॅग्नेटिक फ्लक्स तयार होत नाही. ओके.